वहिनी काय घेतलं काय? हा काय घेतलं? ताजी मच्छी नाही घेतली? 30 रुपये का? एवढं स्वस्त आहे बघा, मस्त आहे, सर्व स्वस्त आहे. किती वर्ष झाली मावशी, किती वर्षापासून बसता इकडे? 40 वर्ष झाली. म्हणजे सुरुवातीपासून जे वाळ मार्केट चालू झालं तेव्हापासून मला वाटतं तुम्ही येत आहे ना. जवळ कसा हो? 50ला वाटा आहे आणि पांढरा शुभ्र एकदम जवळ आहे बघा. हे बघा किती वर्षापासून बसता आजी? 40 वर्ष झालं. मार्केट तुम्हीच चालू केलंय वाटतं, वाळ मार्केट आहे ना. कांदे लसूणचा रेट बघूया काय आहे ते. काही कांदे कसे किलो? किती? 20 रुपये किलो. कांदे क्वालिटी बघा मस्त आहे. दादा कसे किलो आहेत? कसे किलो? 160. आणि जास्त असेल तर सेमच रेट. मित्रांनो हे बघा इथे सर्व इकडे आता काजूची वाचकी घेऊन इकडे आहेत बघा. काय अंदाजी काजू? अच्छा, काय घरी का नाही विकत? नाही येत ना. मग तुम्ही एवढं डोक्यावरून आणता ना इकडे? काजूचीच लागवड भरपूर आहे का? खाली ठेवा ना, मग जड झाले तर ठेवा ना खाली. मामा बसले. अरे वा, तू पण आहे? मग काय आणणार तू? निघाली होती होय का? म्हटलं उद्या निघून. अरे वा, मज्जाच मज्जा करायची. आणि पाठी कोण कोण आहेत? अच्छा, मागणी वगैरे आहेत ना. तुम्ही पण बाजारात जाताय? होय का? हे बघा आजी पण. आजी कुठून आणल्या काजू? कलंबडवरून आणल्या आहेत. कलंबड कुठली? कुडुकवाडी, सडेवाडी, कुडुकवाडी? हा 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 हा. अच्छा, आंध्र आहेत ना. भरपूर लागवड आहे तुमची. होय ना. मग आता तुमच्या घरी कोणी येत नाही घ्यायला? असा रेट देत नाही ना कोण? बरोबर. अच्छा, असं आहे का? म्हणजे काट्यामध्ये मारतात. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वणगे आणि आपण आज पाहणार आहोत जे की वहाळ मार्केट. आणि वहाळ मार्केटला जवळजवळ 12 गाव आणि 12 गावांचं एक मार्केट असं जे मार्केट आहे. आणि ह्या मार्केटला आपण आज जाणार आहेत आणि संपूर्ण मार्केट मी कवर करणार आहे. हे बघा इकडे गाड्या वगैरे चाललेल्या आहेत. ते बघा त्या साईडला आज बऱ्याच गाड्या इकडे मार्केटला जातात आणि आपण मार्केट बघणार आहेत. मित्रांनो मार्केट बघायला जबरदस्त मजा येते आणि तिथे बरीच सारी नातेवाईकसुद्धा येत असतात आणि नातेवाईकांचं आपलं भेटसुद्धा होते. त्यानंतर मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आज अवेलेबल असणार आहेत, मच्छी कोणती अवेलेबल असणार आहे, या सर्वांची माहिती मी तुम्हाला ह्या व्लॉगद्वारे देणार आहे. आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सुभाष वणगे या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरेच व्हिडिओ आपण असे मार्केटला जाऊन कवर करत असतो. तसाच आजचा एक व्हिडिओ आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जे की वहाळ मार्केट. आणि मी घरातून निघणार आहे आणि मार्केटला कसं पोचणार आहे ते रोडचं डिटेलसुद्धा देणार आहे. बऱ्याच लोकांना माहीत तर आहे मार्केटला जायचं, कोणकोणत्या रोडने जायचं, कसं जायचं हे सुद्धा माहिती आहे. हे बघा माझ्या मामाची गाडीसुद्धा आलेली आहे. मार्केटला बाजारात. अच्छा हां मामी पण आहे. अच्छा आणलीस तू पानं? अच्छा हे बघा मामाचा पोरगा आहे, स्वप्ने म्हणून आहे आणि आपण बाजारात चाललाय. गाडी पूर्ण भरलेली आहे. अच्छा मामा पण आहेत नाही? अच्छा मामा बसले. अरे वा, तू पण आहे? मग काय आणणार तू? निघाली होती. होय का? म्हटलं उद्या निघून. अरे वा, मज्जाच मज्जा करायची. आणि पाठी कोण कोण आहेत? अच्छा, मागणी वगैरे आहेत ना. तुम्ही पण बाजारात जाताय? होय का? या मग. ही पण आमची आहेत. बरीच लोक आता उभी होती इथे. हो बाय बाय. काम आहे ना. हा या मग. हा चला. येतोय परत येतोय. नाही मुंबईत नव्हे बाजारात. हा होय होय ये चल चला. ते बघा गाडी निघाली आहे. माझ्या मामाच्या मुलाची गाडी आहे आणि हे सुद्धा वहाळच्या बाजारात निघाले आहेत. आणि आपण पण आता जास्त वेळ न लावता जे मंगळवारचं मार्केट पूर्ण कवर करण्यात चला बघूया. मित्रांनो मी आता बाईकवरून जाणार आहे. आलात तुम्ही? काय आणलं? काय घेतलं? मच्छी? एवढ्या लवकर उघडलं? सकाळी लवकर? कोणती मच्छी घेतली? काय घेतलीस? बांगडा आणलेला आहे. तुला बांगडा आवडतो ना जास्त? ही माझी मोठ्या भावाची पोरगी आहे. बघा ही आमची फॅमिली इकडे आहे आणि गाडी नाही आहे. गाडीचं इकडे खूप अवघड परिस्थिती असते. गाड्या ज्या वेळेस मार्केट असतं त्यावेळेला लवकर वेळेत येत नाही. आणि आरुष बांगडे आहेत. आरुष काय आहे? दाखव मला. कोणते बांगडे घेतले? एवढेच एकट्या पुरते आणलेस? दाखव कसा बांगडा आहे. ताजा आहे की एकदम म्हणजे फ्रेश आहे की कसं आहे? दाखव मला. किती आणले? 100चे आणले हे? मस्त. वा किती? 100ला?
मित्रांनो मार्केट चालू झालं आहे तरीसुद्धा आपण आता निघतोय, पट्टापट निघतोय. गरम होते भरपूर, कपडे बघा भिजले आहेत. आता आपण निघायचं, चला. आपण जो आता आहे हा बघा इथे दिसेल तुम्हाला श्री दत्त मंदिराकडे, म्हणजे पातेपिलवली कलंबट गाव असा हा रोड आहे. आणि त्याच्यानंतर हे जे इकडून जर जात असाल तर हे आबलोली रूटला जातो. आणि ह्या साईडला जर म्हणाल हे बघा इकडे जो मुंबई गोवा हायवे आहे तिकडून जो येणारा फाटा म्हणजे सावर्डा मार्गी हा आहे. आणि आपण आता असंच ह्या मार्गी जायचं आहे, जे की सावर्डा साईडला जायचं आहे. आणि तिकडनं मग आबिडगावला जायचं आहे. आबिडगाववरून पुन्हा राईट घ्यायचं आहे. जे आबिडगावला टी टाईप रोड आहे तो, म्हणजे एक सावर्ड्याकडे जातो आणि एक वहाळेकडे जातो. आणि तो रोड आता तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला जायचं आहे वहाळ साईडला. हे आबिडगावातील सर्व शॉप आहेत इकडे. आणि हा आबिडगाव फाटा टी टाईप आहे. तर आपल्याला राईट साईडला वळायचं आहे. लेफ्ट साईड सावर्डा, राईट साईड वहाळ. आणि हे आजूबाजूला असणारे शॉप आहेत जे आबिडगाव फाट्यावरती असणारे. त्याच्यानंतर हा जे कळंबट, पातिवली, मुर्तवडे, आबलोली ह्या साईडने येणारा रोड हा सरळ इथे कनेक्ट होतो. हे बघा इथे कनेक्ट सावर्डा आणि इकडे वहाळ. हे आहे रस्त्याच्या बाजूला राकेश राईस मिल. आणि मिलच्या पुढेच जे की सरकारी दवाखाना. इथे आजूबाजूचे सर्व गाव या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. आणि इतरही लोक इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात. इथून मार्केट पूर्ण चालू झालं आहे. तर या साईडला बघा काजू आहेत. काजू लोकांच्या काजू झाल्यात त्या काजू आपण इकडे विकायला आणतो. आणि इकडचा दर मार्केटला वेगवेगळा दर असतो. चल ते मडक्याचं हे बघा इथून स्टार्ट आहे, मडक्यांपासून स्टार्ट होतं इकडपर्यंत मार्केट आहे. काका कशी मडके? 320 आहे, 340 आहे. 320 आणि 340. आता कसं गरमी चालू झाली आहे त्यामुळे मडकी लोक घेत असतात, कारण थंड पाणी आपल्या इकडे फ्रीज वगैरे जास्त नसतो म्हणून. हां बिगर लाईट बिल बचत आहे ना काका? हां बरोबर. गर्दी असते मित्रांनो ह्या बाजारात. इथे कलिंगड आहेत जे की ऑर्गॅनिक कलिंगड. हे बघा आतमध्ये कापलेले पण आहेत. असं कलिंगड पाहिजे ते पूर्ण ऑर्गॅनिक. कसं किलो? नगवर कसा नग? 30 रुपये 40 रुपये. हे बघा हे 30 रुपये. हे बघा 30 रुपये नग आहे, म्हणजे 1.5 किलो होऊ शकतं. असं वेगवेगळे साईज आहे. त्याच्यानंतर इकडे केळी आहेत, आंबे आहेत, सीझन आहे आंब्याचं. मसाल्याची पाकिट आहेत. खाटू मसाला आपल्याला फेमस. हे बघा हे इकडे गावालाच भेटतं आहे ना दादा? मुंबईला भेटत नाही ना हे? हां तेच, आम्ही पण मुंबईला बघतो पण मुंबईला भेटत नाही. तर खातू मसाल्याचं एक सिक्रेट आहे मित्रांनो, हे तुम्हाला गावालाच भेटेल. आणि वेगवेगळे मिक्स मसाले आहेत इकडे, तुम्हाला घरगुती लागणारे इथून घेऊ शकताय. बरेच सर आतमध्ये पण मोठं मार्केट आपण कवर करू. कशा किलो आहे? कशी किलो काजू? काजू 160 रुपये. 160. तर इकडे रेट चांगला आहे, 160 रुपये. आणि आपल्या घरामध्ये जे काजू मामा पण आले. किती आणले आहेत काजू? 18 किलो झाले. 18 किलो. चांगला आहे रेट इकडे 160. चांगला गेला टायमाला 170 होता. होय ना? 170. आता कसं मार्केट थोडंसं डाऊन आलं आहे ना. आपण आता काजूचा रेट बघितला, 160 रुपये किलो दराने विकल्या जातात. आणि इकडे बऱ्याच लोकांच्या काजूची लागवड आहे आणि ही इकडे ह्या मार्केटला घेऊन येतात विकायला. तर इकडे पूर्ण रोड तुम्हाला भरलेला दिसेल, मागे पुढे दोन्ही साईडला सर्व पब्लिक आज तुम्हाला ह्या मार्केटला दिसेल. बाकी इतर दिवशी जर बघितलं तर हा रोड पूर्ण खाली असतो. जो वहाळ मार्केटमधील वडा उसळ फेमस, आणि ती वडा उसळ आपण आता खायला चाललो आहे, कारण पहिला काहीतरी नाश्ता करावा लागेल, मग मार्केट आपण कवर करणार आहेत. तर वडा उसळ बघून घ्या, इथे फेमस असतं. बरंच पब्लिक इकडे लाईन लावतं.
आता जातो त्याच्या मोठ्या डिशमध्ये मोठ्या डिशमध्ये उठून घ्यायचं कोणतं दोन लूज आहे तो कसं आहे गरम आहे काय चटका लागला का जिभेला नाही लागला वडा उसळ आणि मिसळ वडापाव तर आमच्या नैतिकने खाल्ला आहे मिसळपाव फक्त माझ्या घरातील फॅमिलीने घेतलेला आहे टेस्ट पण जबरदस्त आहे बघा आता आपण मार्केटला जातो आहे ह्या साईडनं मार्केटला जायचं आहे हे आपलं किराणा जे की आपले आजूबाजूचे गाव आहेत आणि सर्वात चांगली क्वालिटी आणि व्यवस्थित असं जे घरामध्ये लागणारं कडधान्य असेल किंवा घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत हे ह्या किराण्यामधून घेतात श्री मल्लिकार्जुन असं शॉपचं नाव आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं आता सरळ निघणार आहेत मार्केटला तर मित्रांनो हे बघा आता या साईडनं आपल्याला मार्केटला येण्यासाठी आहे जे आबिटगाव वहाळतून येणारा हा जो रोड आहे आणि माझ्या पाठी बघतोय श्री सहस्रबुद्धी क्लिनिक आहे म्हणजे डॉक्टर आहेत आणि ह्या हॉस्पिटलला सर्व ट्रीटमेंट घेण्यासाठी आजूबाजूचे गाव असतील हे सगळे इथे येत असतात चांगली ट्रीटमेंट घेतली जाते आणि आता माझ्या ऑपोजिट साईडला मार्केट आहे हिरवा माठ आहे का अच्छा हा हिरवा माठ आहे आणि हा लाल माठ आहे मस्त एकदम चांगली बघा कशी दिली मावशी जोडी 10ला एक बघा आणि आपण मुंबईला बघतो ना हे 50 रुपयाची एक जोडी होईल इकडे 10ला मस्त मार्केट एकदम स्वस्त आहे मावशी कधीपासून बसता इकडे खूप वर्ष आली ना त्या मावशीने अजून मार्केट टिकून ठेवलंय सावड्याला पण तुम्ही जाता अच्छा बघा ह्या होय ना अच्छा तिकडून फक्त मंगळवारच्या मार्केटला येता मी मंगळवार मार्केट हा कव्हर करायचो आणि इकडे अगरबत्तीचा स्टॉल आहे त्याच्यानंतर हे फ्रूट्स वगैरे लागणारे हे घरामध्ये लागणारं सगळं साहित्य बघा डाळ आहे मूग डाळ तूर डाळ बरंच सारं तिकडे पदार्थ ठेवलेले आहेत तर आपण मेन मार्केट कव्हर करूया मोठं मार्केट आहे तेव्हा इकडे कांदे वगैरे कांदे लसूणचा रेट बघूया काय आहे ते काही कांदे कसे किलो किती 20 रुपये किलो कांदे क्वालिटी बघा मस्त आहे आणि लसूण 120 लसूण सुपारी पान सुपारी खातात आहे ना कसा काताची वडी बघा 30 रुपये कात एवढं स्वस्त आहे बघा मस्त आहे सर्व स्वस्त आहे किती वर्ष झाली मावशी किती वर्षापासून बसता इकडे 40 वर्ष झाली म्हणजे सुरुवातीपासून जे वाळ मार्केट चालू झालं तेव्हापासून मला वाटतं तुम्ही आहेत आहे ना लहान मुलांसाठी वगैरे इकडे मंगळसूत्र ठेवलेत महिलांसाठी लागणारे त्यानंतर इकडे मिरची वगैरे आहे मिरचीचा रेट कसा आहे ते पण आपण बघूया बरंच मोठं मार्केट आहे बघा हे बघा ताजी मच्छी सुकी मच्छी सर्व ठिकाणी भेटते त्यानंतर हे बघा आणि आजच्या मंगळवार मार्केटला भरपूर गर्दी आहे मिरचीचा रेट जाणून घेऊया बघूया तुमचा आहे का कशी आहेत मिरची 450 350 ही काश्मीरी आहे ना ही बघा 450 काश्मीरी आहे आणि एकदम प्रॉपर मिरची एकदम लाल लाल मस्त आहे आणि ही दादा कितीला 350 हे 350ला संकेश्वरी है ना असे वेगवेगळे रेट ठेवलेत बघा ही पण इकडे मिरची लावले 250 ही बघा ही पण 250 आहे आणि ही पण 250 आहे कसं आता आपल्याला मिरची पावडर जो पाहिजे असते त्याचा स्टॉक ठेवण्यासाठी इकडे मिरची लागलेल्या रेटसुद्धा मी दाखवले आहेत आणि इकडे पण तेच आहे वेगवेगळे रेट सगळ्यांकडे असते आपल्याला लागणारं घरामध्ये खारी टोस्ट सकाळी पहाटे लागणारा जो शेतकरी लोकांना ब्रेकफास्ट लागणार त्याच्यासाठी इकडे बटर टोस्ट खारी ठेवलेलं आहे कसं तिला 30 रुपये हे बघा 30 रुपयाला टोस्ट आहे आणि हे पॅकेट 30च ना सर्व 30 रुपयाला आहेत आणि आता हे गावातील असे शेतकरी लोक येतात केव्हापासून दादा लावता तुम्ही 15-20 वर्ष झाली ना 15-20 वर्षापासून यांचा स्टॉल इकडे आहे त्यानंतर इकडे खोबरे वगैरे ठेवलं आहे आणि इकडे या दादांचा आपण गेल्या वर्षी व्हिडिओ घेतला होता हे चिपळून है ना हां गेल्या वर्षी बघितला का व्हिडिओ हां आणि यांचा स्टॉल चिपळूणला आणि हे मंगळवार मार्केटमध्ये खुश असतात आहे ना चिपळूणपेक्षा 90% इकडे त्यांचं बिझनेस होतो बघा तर आता ह्या साईडला जाऊया आपण बघा हे घरगुती मसाले इकडे सर्वीकडे जास्त करून तुम्हाला मसाले दिसतील त्यानंतर ही सुकी मच्छी आहे इकडे जवळा कसा हो
50ला वाटा आहे आणि पांढरा शुभ्र एकदम जवळ आहे बघा, हे बघा. आणि त्याच्यावर काय घेतलं कोणी तर लावून देता का? लावून पण देतात है ना. किती वर्षापासून बसता आजी? 40 वर्ष झालं मार्केट तुम्हीच चालू केलं वाटतं, वाळ मार्केट आहे ना. खुश असतात ना पब्लिक, आहे की नाही. ही 100ला आहे बघा. बळी थोडी आपण कसं मार्केटवर डिपेंड करतं. की शिंगाडा पण आहे इकडे. ही पूर्ण सुकी मच्छी इकडे दिसेल तुम्हाला लावली. मावशी कसा दिला शिंगाडा? 500ला 3. एकदम ऑफर लागले बघा. हे बघा 500ला 3 आहेत. ही सुकी मच्छी आहे, हे बघा 500ला 3. मोठी आहे, एकदम मोठी साईज आहे. आणि आता पावसाचा स्टॉक साठवण्यासाठी इकडे मग 3 महिने जवळजवळ आहे ना, 3 महिने काढतात ना, 3 महिने त्यांना स्टॉक पाहिजे तर असं ह्या मार्केटवरून घेऊन जातात. ताजी मच्छी पण आपण बघूया. हे इथे शिंगाडा, 300 नाही बोलत आहोत. शिंगाडा आहे, टोल आहे, हे शिंगाडा आहे आणि हा हलवा आहे. शिंगाडा मावशी कितीला दिला? कितीला? 200ला दिला नाही. 200ला शिंगाडा आहे. ताजा आहे, एकदम खडखडीत आहे ना, एकदम दगडासारखं आहे. घ्यायचं असेल तर कमी करणार ना? घ्यायचं असेल तर काय कमी करणार? 250चा 200ला देतात बघा. एकदम चांगली ऑफर आहे इथे. टोल आहे, डाळबा आणि हे टोल. टोलचा वाटा कितीला मावशी? हे जरा स्वस्त आहे. बांगडे बघूया आपण. बघा टोल आहे, इथे बांगडे पण आहेत. बांगडे किती आहेत? 5 आहेत ना 100ला? 6 आहे ना, 100ला 6 बांगडे. ताजे आहेत ना हो, एकदम मस्त फ्रेश आहेत, फ्रेश आहेत. मार्केट पूर्ण भरलं आहे. हे बघा, हे बघूया इकडे. हे मोठी गोणीमध्ये भरला आहे, एकदम स्टॉक भरला आहे. कोलंबी पण आहे, सुकी मच्छी आहे, पूर्ण सुकी मच्छी ठेवली आहे. ही चेवणी सुकट म्हणतात. हे बोंबील आहेत. त्यानंतर हे कोलंबी आहे. कोलंबी कशी? ही कोणती? अच्छा, ही सफेदमध्ये. ही कशी? 500 आणि 600 किलोला. तर आणि चांगली आहे मित्रांनो, क्वालिटी एकदम खडखडीत आहे, मस्त आहे. हे बघा, सर्व बाजारमध्ये जो येणारा माल आहे ना, एकदम चांगल्या क्वालिटीचाच इकडे लोक घेऊन येत असतात. केव्हापासून दादा आहे तुमचा स्टॉल? आता 10 वर्ष गेली. 10 वर्ष झाली म्हणजे 10 वर्ष स्टॉल आहे. कसं लोक आगोटला माल भरून ठेवतात. हां बरोबर. तर आता चांगला ठेवला होता. अच्छा, बरोबर आहे. आणि घेतात ना, लोकांना आवडतं की नाही, है ना. तर लोक इकडे मित्रांनो खरंच खुश आहेत. या मार्केटला येतात. मंगळवारची जर आपण ही गर्दी बघितली ना, तरी लोक सर्व खुश असतात ह्या मार्केटला येऊन. म्हणून हा प्रॉपर आता स्टॉक 3 महिन्याचा स्टॉक इकडनं घेऊन जाणार आहे. ते बघा, या दादा किती घेतले? 1 किलो घेतली का? बस झालं पावसाचा स्टॉक? अच्छा, वेगवेगळी. अच्छा अच्छा. तरी 500 रुपये दर आहे. होलसेल रेटने 520 दिले. अच्छा, 520 ने दिले. बघा, एकदम स्वस्तात देत आहेत. आणि तुम्ही पण कोणाला यायचं असेल नक्की हा व्हिडिओ बघून या दादांकडे संपर्क साधा. दादा नाव काय? अमित सावडेकर. अमित सावर्डेकर. सावर्ड्याच्या मार्केटला पण बसतात? सावड्यात असतो. आणि अच्छा अच्छा. बघा, सर्व मार्केटला अवेलेबल असतात हे. आणि ज्या लोकांना सावर्ड्यातून घ्यायचं तर तिकडे सावर्ड्या मार्केटला पण जाऊ शकतात. अमित दादांची भेट घ्या. आणि संगमेश्वर मार्केटला सुद्धा असतात आहे ना. आणि व्हाळ मार्केटला मंगळवारचे तर असतातच असतात. म्हणजे तुम्हाला गावातून जसं जवळ पडेल तसं तुम्ही जाऊन त्यांच्याकडे संपर्क करू शकताय. इकडे घरगुती लागणारी अवजारे आहेत. हे बघा, घरामध्ये जे सगळं सामान लागतं ते आहे. सुरी वगैरे आहे, सुरा आहे. हां, हे बघा. वा वहिनी, काय घेतलं काय? हां, काय घेतलं? आणि ताजी मच्छी नाही घेतली? अच्छा. तर मित्रांनो बरीच लोक येतात इकडे, भेटायला लागले आहेत. हां, आणि मच्छी वगैरे घेत आहेत, है ना. ही शेड आहे इकडे. जे भाजी वगैरे लागणार आहे, व्हेजिटेबल भाज्या, या पूर्ण या शेडमध्ये भेटतात बघा. आपण शेड बघून घ्या. इथे सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. आपण गेल्या वर्षी पण हा भाजींचं मार्केट दाखवलं होतं. आणि सुकी मच्छीचे ऑलमोस्ट रेट आपण दाखवले आहेत. काका, गवार कशी? 20ला पाव. पालक आहे, पालकची जुडी बघा केवढी आहे. एकदम हातामध्ये भर गच्च भरते. कशी ताई पालक? 30 रुपये. 30 रुपये पालक. जवळजवळ मुंबईला याची 50 ते 100 रुपयाची जुडी बसेल एवढी आहे. ह्या मार्केटला एकदम मस्त रिजनेबल आहे. आणि कांद्याची आता झाली 50, पहिली 20 ने असेल. 23 ने का? 20. अच्छा, 20 ने. आता 30 झाले. आता 30 आहे. आता 30. आता अजून महाग. अच्छा, महाग झालं आहे ना थोडं, आता सर्वीकडेच महाग झालं आहे त्यामुळे. तरी पण मित्रांनो चांगली रिजनेबल आहे. आणि ही बघायला गेलं तर मुंबईला 100 रुपयाची जुडी होईल एवढं आहे. आणि इथेही तुम्हाला 30 रुपयाला पडते. ही बघा, कोथिंबीर जोडी आहे. दादा कशी कोथिंबीर जोडी? 20 रुपये जोडी. ही बघा, मस्त. ह्या कोथिंबीरला वास भरपूर असतो, एकदम सुगंध आहे ना, जबरदस्त आहे. पूर्ण भाज्या तुम्हाला व्हेजिटेबल भाज्या दिसतील. गर्दी झाली.
घरगुती लागणारे मसाले, ते चक्री फूल आहे, नंतर मिरची पावडर आहे, वेगवेगळी व्हरायटी ठेवली आहे. राई पण चांगली क्वालिटी आहे बघा, जिरं पण आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे. कशी ताई लवंग काळी मिरी? काला मिरी 50 ग्राम 50 ग्रामला 50. 50 ग्राम 100. हे बघा रेट पण सांगितले, तसे बरेच वेगवेगळे रेट आहेत. आणि कसं सुट्ट्या वगैरे पडल्या त्यामुळे मार्केटला जाम गर्दी आहे. बघूया लसूण कशी आहे ताई? 40ला पाव. हे बघा चांगली आहे लसूण पण, एकदम चांगली क्वालिटी आहे. आणि खोबरं कसं आहे? खोबरं 300 280 300 रुपये आहे. पण ह्या ताई आहेत आपल्याला 280ने देणार आहे ना, 300चा रेट आहे, 280ने देत आहे. मार्केटला आल्यानंतर आपल्याला वडापाव कांदा भजी गरम गरम खायचे आहेत, तर इथे ताई बसलेत मस्त गरम गरम. मावशी कशी आहे कांदा भजी प्लेट? 30 रुपये ना, 30 रुपये प्लेट आहे. आणि केव्हापासून आपला धंदा आहे इथे? बरीच वर्ष. तरी माणसं या मार्केटला खुश आहेत ना? खुश आहेत ना? बाजार करशील ना 1000-2000 खाऊन सपून गेला आठवड्यात. तर एक कायम गळत राहिला. आजी कसा दिला? कसा आहे आजी? हा 800 रुपयाला आहे. 800 रुपयाला बघा, एकदम कोरीव काम केलं आहे आणि चांगलं आहे, मस्त एकदम. मसाला वाटण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आजीने आणले आहेत, वेगवेगळी व्हरायटी आहे, छोटे मोठे जसं तुम्हाला लागेल तसे आहेत. कमी करणार ना? घ्यायचं असेल तर कमी करता ना? हे बघा कमी पण करतात. देऊ कमी करून देऊ, तुम्हाला पाहिजे तर चाडा आहे, जाता आहे, सगळं आहे बघा. सर्व कमी करून देऊया. काय काय घेतलंस? हा हे बघ इकडे हे बघ. लास्ट आहे मित्रांनो, माझी बहीण आहे आणि हे बघा बहीण आले. काय आणला ती? काजू? अच्छा, काय घरी का नाही विकत? आमच्याकडे नाही कोणती. नाही येत ना? मग तुम्ही एवढं डोक्यावरून आणता ना इकडे? काजूचीच लागवड भरपूर आहे का? हा, खाली ठेवा ना, मग जड झाले तर ठेवा ना खाली. हा तर मित्रांनो हे बघा आजी पण आल्यात काजू विकायला. हे गाव कोणतं? वहाळगाव का? मग वहाळगावात येत नाही कोणाचं घ्यायला? अच्छा, किती किलो निघतात काजू तरी? किलो असतील तुमच्या? 20 एक आहेत नाही? अच्छा, 20 एक झाडावरती निघतात का 50-60 हजार रुपये तरी? नाही नाही. आता काय दर चालला इकडे? 160 नाही? हां आता कसं जरा सीझन संपलंय ना म्हणून. दादा कसे किलो आहेत? कसे किलो? 160. आणि जास्त असेल तर सेमच रेट? अच्छा, मग इथे आणून देणार की तुम्ही घ्यायला पण येता? आणि जास्त असेल तर तुम्ही घ्यायला येता? अच्छा 3 रुपये का? अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा इथे सर्व सगळं आता काजूची वाचकी घेऊन इकडे आहेत बघा. हे बघा आजीन पण. आजी कुठून आणल्या काजू? कलंबडवरून आणल्या आहेत. कलंबड कुठली? कुडुकवाडी, सडेवाडी? कुडुकवाडी? हां 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 हां. अच्छा आंध्र आहेत ना? भरपूर लागवड आहे तुमची? होय ना? मग आता तुमच्या घरी कोणी येत नाही घ्यायला? असा रेट देत नाही ना कोण? बरोबर. हं? अच्छा असं आहे का? म्हणजे काट्यामध्ये मारतात? हां तर बघा इथे काटा व्यवस्थित आहे त्यांचा, प्रॉपर आहे आणि सगळ्यांना विश्वास आहे. तर म्हणून हे अशी बोसकी डोक्यावरून घेऊन येतात. इकडे सर्व लोक आहेत. तर बऱ्याच लोकांनी ऑलरेडी सकाळी दिल्या आहेत. ह्या गोण्या वगैरे भरल्या आहेत बघा, आहे ना? बरीच आहे. हां काजू यावर्षी नाही लागल्या थोड्या, आहे ना? आणि ज्या लागल्या त्या लेट झाल्यात, आहे ना? तर बघा मित्रांनो इकडे त्यांना पण विश्वास आहे आणि चांगले पैसे भेटतात म्हणून ते डोक्यावरून बास्की वगैरे घेऊन येतात. इकडे लाईन लागले बघा, या ताईनी पण आणले तिकडे, आहे ना? हां गाड्यावरून आणता ना तुम्ही? ठीक आहे. हां काय? कोकम पण घेतात? कोकम फोडं का? अच्छा नाही ते घेतात ना? हां कसे कोकम कसे? विचारतो. अच्छा तुम्ही आणलेत कोकम? अच्छा अच्छा. तर कोकम पण घेतात बघा आजोबा आपल्याला सांगतायत. आजोबा तुमचं कोणतं गाव? कलंबटच का? अच्छा. काजू 160 आहे. 4 किलो 7 कोकम घेतात थोडा 250 रुपये, सुकलेले 60 रुपये. कोकमचा रेट चांगला आहे, 250 रुपये किलो आहे आणि सुकलेले 260 असा चांगला रेट दिला आहे बघा. कोकम पण चांगल्या रेटने इथे विकले जातात. तर म्हणजे ज्या लोकांची कोकम असतील ते सुद्धा इकडे वहालच्या मार्केटला इथे श्री डॉक्टर सहस्रबुद्धी दवाखाना त्याच्या बाहेरच हे आपलं मोठं मार्केट आहे बघा, मार्केट आहे. आणि मित्र मार्केट आता कव्हर करून झालेलं आहे. तर आपण आता निघतोय घरी. रस्त्यावर बसून फक्त 7 तासामध्ये लाखोंची कमाई.
आज शेतकरी इथे काजू घेऊन येतात आपापल्या काजू जे की विक्रेत्यांना देताना आपण पाहतोय. जे इथे विक्रेते आहेत ज्या ज्या लोकांनी शॉप लावलं आहे त्यांच्याशी पण आपण मुलाखत घेतली की जे वहाळ मार्केटमध्ये येणारे जे गावातील काही ग्रामस्थ आहेत शेतकरी लोक आहेत आणि अशी ही या येणारे मार्केटला सर्व विक्री जी करतात सगळे खुश आहेत बघा. आणि दरवेळेला आठवड्याची वाट पाहत असतात की मंगळवार बाजार कधी भरणार आहे. आणि सर्व जे पब्लिक आहे इकडचं ह्या मार्केटला खरं सांगतो खुश आहेत आणि खूप वर्षापासून हे मार्केट अजून पण सर्व लोकांनी चांगलं टिकवून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो मार्केट पूर्ण कव्हर करून झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. पण सगळ्या गोष्टींचे आपण वस्तूंचे सगळे रेट आपण दिलेले आहेत. तर चला मित्रांनो आपण आता निघतोय. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो बाय बाय. कोणती मच्छी आणली ताजी कुठं आहे दुसरी मच्छी महाग होती. मार्केटमध्ये मच्छी खूप महाग होती आधी असं पतलं का सर्वर घालते हा पोटला कापकी देतात